ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 8 दिवस कुठे होतात? सोलापूर जिल्ह्यातला उंडर ग्रामस्थांचा सदाभाऊ खोत यांना संतप्त सवाल। ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोत यांनी काढता पाय घेतला। ओला दुष्काळाबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील नदीला पूर, पिकं पाण्याखाली। लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। धाराशिवच्या परांडातील खैरी नदीला पूर, पाथरोड परिसरातही जोरदार पाऊस। रस्ता वाहतुकीसाठी बंद, इट आणि पाथरोड गावाचा संपर्क तुटला। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात जोरदार पावसानंतर नदी नाले तुडुंब। दोरीच्या सहाय्यानं पुराच्या पाण्यातून नागरिकांचा धोकादायक प्रवास। मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला फटका। संत्रा बागा आणि इतर पिकांचं नुकसान, घराचे पत्रेही उडाले। बीड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात। बीडला अतिवृष्टीचा मोठा फटका। बीड जिल्ह्याला येलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली। लातूरमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पूर, निलंगा ते कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली आल्यानं वाहतूक ठप्प, अनेक गावांचा संपर्क तुटला। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट। माढा, मोहोळ आणि करमाळ्यात पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता। नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। राज्यातील पूरपीडित भागात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात विचार। राज्यातील अतिवृष्टीनंतर पंकजा भोयर यांची माहिती। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्र्यांची माहिती। तासभर करा किंवा 1 मिनिटे चर्चा करा, पण मदत करा। फडणवीस मोदी भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता माध्यमांसोबत संवाद साधणार। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफीची सद्बुद्धी सरकारला मिळावी, भास्कर जाधवांची देवीचरणी प्रार्थना। ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्यानं लक्ष्मण हाके नाराज। हाके चळवळीतून बाहेर पडण्याच्या चर्चा। आंदोलनात असेन की नसेन आज भूमिका जाहीर करणार, हाकेंची फेसबुक पोस्ट। राज्यातील MPSC पूर्व परीक्षेची तारीख बदलली। आता 28 सप्टेंबरऐवजी 9 नोव्हेंबरला परीक्षा। पूरस्थितीमुळे मोठा निर्णय। लाडक्या बहिणींना 1 लाखांपर्यंत कर्ज मिळणार। 1,500च्या मानधनातून हप्ते वळते होणार। एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार। नवरात्रोत्सवात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत स्पीकरला परवानगी। हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। नगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रियेसाठी महाराष्ट्राला जागतिक बँकेकडून 4,100 कोटींचा निधी। राज्यातील नगरपालिकांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणं, शुद्ध पाण्याच्या पुनर्वापरावर भर देणार। पंतप्रधान मोदी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर। नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 प्रकल्पांचा शुभारंभ करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित फरार आरोपी नीरव मोदीचा मेहुणा माफीचा साक्षीदार होणार। विशेष CBI न्यायाधीशांकडून 22 सप्टेंबरला मेहताच्या माफीच्या अर्जाला मान्यता। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक। भायखळा आणि सायन्स स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवले जाणार। तर उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक। जानेवारीपासून 2147 भारतीय नागरिकांना अमेरिकेतून भारतात परत पाठवलं। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। बेकायदेशीर स्थलांतर आणि व्हिसा फसवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई। संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची हमासला धमकी। नेतन्याहू यांचं हे भाषण गाझापट्टीत सर्वांच्या मोबाईलवर सक्तीनं प्रक्षेपित। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।